विधानसभा निवडणुकीने महाराष्ट्रात एक वेगळीच लढत सुरू केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून विधानसभेची आस महाराष्ट्रातल्या नेत्यांना लागलेली। यंदा निवडणुकीचा प्रचार अगदी जोरात सुरू होता आणि अगदी नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी, राहुल गांधी, अमित शहा सगळेच महाराष्ट्रात जोरदार आपला प्रचार करत होते। पण या संपूर्ण प्रचारात महाराष्ट्राचे नेमके कोणते मुद्दे गाजले, कोणत्या मुद्द्यांवर प्रचार झाला, हे मुद्दे निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम करतील का, हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते। अनेक मुद्दे असे आहेत ज्याचा नाही म्हटलं तरी विधानसभा निवडणुकीवर बराच परिणाम होणार असं दिसून तरी येतंय। जाणून घेऊया कोणते आहेत ते मुद्दे। पहिला मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा। निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होण्याआधीच एक मुद्दा गाजला, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। मध्य प्रदेशात भाजपचं सरकार येण्यासाठी लाडली बहीण योजनेचा फायदा झाला। त्यामुळे महायुती सरकारनं सुद्धा निवडणुकीच्या 2 महिन्यांआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। महिला मतदार जास्त असल्यानं महायुतीनं त्यांना टार्गेट करत ही योजना राबवली। त्यानंतर या योजनेची गावागावात चर्चा सुरू झाली। निवडणुकीच्या प्रचारातही जाहिरातीच्या माध्यमातून, सभांमधून या योजनेचा प्रचार करण्यात आला। लाभार्थी महिलांचे मेळावे घेण्यात आले। काँग्रेस ही योजना बंद करणार असल्याचा प्रचार महायुती सरकारने केला। महायुतीच्या प्रत्येक उमेदवारांनी सावत्र भाऊ म्हणजे विरोध पक्ष आपली योजना बंद करणार असल्याचं मतदारांना सांगितलं। त्यामुळे या योजनेचा कुठे ना कुठे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणूनच कदाचित महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना आणत महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं। पण एकीकडे या योजनेचा फायदा होईल असं बोललं जातंय, तर दुसरीकडे मात्र आम्हाला फुकटचे पैसे नको, हाताला काम द्या अशी मागणी अनेक महिलांना केली। आमच्या शेतमालाला भाव द्या अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली। त्यामुळे हा पैसा निवडणुकीसाठी दिला जातोय अशी भावना लाभार्थी महिलांची झालेली आहे। आता प्रचारात जितकी ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली तितका त्याचा फायदा खरंच होतो का हे पाहावं लागेल। दुसरा मुद्दा आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचा प्रचार। निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होताच सभांचा धडाका सुरू झाला आणि यातच भाजपनं आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्याच प्रचार सभेत बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या सभांमध्ये या घोषणेचा वापर करत हिंदू मतदारांना भाजपच्या छत्राखाली एकत्र येण्याचं आवाहन केलं। दुसरीकडे भाजपनं जिथं हिंदुत्वाचा मुद्दा जास्त चालू शकतो अशा ठिकाणी हैदराबादच्या माधवी लता, बागेश्वर बाबा यांचे कार्यक्रम आयोजित केले। या निवडणुकीत भाजपनं कट्टर हिंदुत्वाची लाईन घेतलेली पाहायला मिळाली। पण महाराष्ट्रासारख्या राज्यात बटेंगे तो कटेंगे सारखं कट्टर हिंदुत्व चालणार नाही असं भाजपच्या काही नेत्यांनी बोलून दाखवलं। अशोक चव्हाण, विखे पाटील यांनी या घोषणेसोबत असहमत असल्याचं सांगितलं। तरीही देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा प्रचारात उचलून धरला। यापुढे जात त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात वोट जिहादचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना खलील उर्र रहमान सज्जाद नोमानी यांची क्लिप ऐकवली। यात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले, शरद पवार यांची नावं होती। तुम्ही वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांसाठी धर्मयुद्ध करू असंही फडणवीस म्हणाले। भाजप धर्माच्या नावाखाली लहान लहान जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी हरियाणा निवडणुकीतही हाच प्रयोग केला होता। पण महाराष्ट्रात भाजपला या हिंदुत्वाचा फायदा होतो का हे बघणं महत्वाचं आहे। तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो संविधानाचा। लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने चर्चेत असलेला संविधान बचावचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत इतका दिसला नाही। पण महाविकास आघाडीकडून, विशेषतः काँग्रेसकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला। संविधान धोक्यात असल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये सांगितलं। तसंच नागपुरात संविधान संमेलन झालं। त्यात राहुल गांधींच्या हातात संविधानाचं लाल पुस्तक होतं। त्याचा संबंध फडणवीसांनी अर्बन नक्षल सोबत जोडला। काँग्रेस संविधानाविरोधी असल्याचा प्रचार भाजपनं केला। भाजप संविधान बदलविणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसनं केल्याचं भाजप नेते त्यांच्या प्रचार सभांमधून सांगत आहेत। या निवडणुकीत संविधान बचावचा मुद्दा इतका प्रभावी नसताना सुद्धा काँग्रेस हा मुद्दा प्रचारात लावून धरताना दिसत आहे। आता हा मुद्दा लोकसभेत जसा प्रभावी ठरला तसा तो आताही ठरतो का हे बघावं लागेल। या मुद्द्यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने चर्चा झाली। यासोबतच महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा हे महत्वाचे मुद्दे आहेतच। पण प्रत्येक मतदारसंघातली लढाई वेगळी आहे। तिथल्या स्थानिक मुद्द्यांवर प्रचार करून ही निवडणूक लढवली जाते। स्थानिक प्रश्न, तिथल्या समस्या, जातीय समीकरण यावरही निवडणूक निकालाचं बरंच गणित अवलंबून असणार आहे। तसंच सोबतच चौथा मुद्दा आहे सोयाबीनचा मुद्दा। शेतमालाला मिळणाऱ्या तुटपुंजा भावाचा प्रश्न तर निवडणुकीत होताच,
पण विरोधी पक्षांनी तो मुद्दा लावून धरला नव्हता. महायुती आणि महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यात हमी भावाचं आश्वासन दिलं, पण ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीनचे भाव घसरले आहेत. हमी भाव 4,892 रुपये असला तरी कुठं 3,000 रुपये आहे, तर 3,500 रुपये दरानं सोयाबीनची खरेदी सुरू आहे. याकडे सुरुवातीला लक्ष विरोधी पक्षाचं गेलं नाही, पण प्रचार मध्यावर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनं ही बाब लक्षात आणली. त्यांनी प्रचार मध्यावर आल्यावर का होईना पण सोयाबीनच्या भावाचा मुद्दा लावून धरला. काँग्रेसनं सरकार शेतकरी विरोधी कसे आहे असं म्हणत हा मुद्दा त्यांच्या प्रचारातून जनतेपर्यंत पोहोचवला. राहुल गांधींनी सोयाबीनला 7,000 रुपये भाव देण्याचं आश्वासन त्यांच्या सभेत दिलंय. त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. शेवटी फक्त हमी भावाचं आश्वासन देणाऱ्या भाजपला पंतप्रधान मोदींनाही याची दखल घ्यावी लागली आणि महायुतीचं सरकार आलं तर सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं. आम्हाला 1,500 रुपये नको, पण आमच्या सोयाबीनला भाव द्या अशी मागणी शेतकरी महिलांनी केली होती. आता विदर्भ, मराठवाड्यासारख्या पट्ट्यात जिथं सोयाबीनचं उत्पन्न जास्त आहे तिथं पडलेल्या भावाचा परिणाम काय होतो? विरोधकांचं सोयाबीन अस्त्र चालतं का हे पाहावं लागेल. 5वा मुद्दा आहे गौतम अदानींचा. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून काँग्रेसनं भाजप आणि मोदींना नेहमीच टार्गेट केलंय. या निवडणुकीत सुद्धा विरोधी पक्षांनी अदानींचा मुद्दा लावून धरला. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र अदानींना विकू देऊ नका असं म्हणत भाजपवर टीका केली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील अदानींच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. यावेळी ठाकरेंनी कोल्हापूर पासून तर चंद्रपूर पर्यंत जिथं जाईल तिथं महायुती सरकारनं सगळे उद्योगधंदे, शाळा अदानींना दिल्याचा आरोप केला. प्रचार सभांमध्ये हा मुद्दा तर गाजलाच, पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या एक हे तो सेफ हेच्या नाऱ्यावर मोदी, अदानी असा फोटो तर एका पेपरवर धारावीचा नकाशा असे 2 पोस्टर त्यांनी तिजोरीतून बाहेर काढले. मोदी, शहा, अदानी एक आहेत आणि अदानी सेफ आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भाजपचे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे अदानींसोबतचे संबंध कसे आहेत यासाठी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत यांचे अदानींसोबतचे फोटो दाखवून राहुल गांधींना उत्तर दिलं. प्रचारात अदानींचा मुद्दा गाजला असला तरी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर त्यांचा किती फायदा होतो हे बघणं महत्वाचं आहे. 6वा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आंदोलनाचा समाजातील अनेकांनी प्रतिसाद दिला होता. जरांगे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी मराठ्यांना त्यांचं योग्य श्रेय न देणारा भाजप हा पक्ष मानल्यामुळे मराठे महायुतीच्या विरोधात मतदान करतील. शिवाय महायुतीचे नेते आणि ओबीसी प्रबळ नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर उघडपणे टीका केली असून आरक्षणाचा वाटा वाचवण्यासाठी ओबीसी समाजाने या विरोधात एकजूट करण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा सुमारे 28% समाज मराठा आहे आणि निवडणुकीचा निकाल लावण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेलच. सोबतच 7वा मुद्दा आहे मराठी अस्मितेचा. आकडेवारीनुसार मुंबईच्या लोकसंख्येत सुमारे 43% स्थलांतरित आहेत, ज्यात गुजराती लोकांचा वाटा सुमारे 19% आहे. हे पाहता महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरे मराठी अस्मिता कोण वाढवत आहे आणि मराठी पक्ष फोडण्यासाठी भाजपला जबाबदार धरत आहेत. फॉक्सकॉन आणि वेदांतासारखे काही मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना मराठी माणसांना भाजपकडून सूड घेण्यास उद्युक्त करण्यासाठी फायर पॉवर उपलब्ध करून दिली आहे आणि यामुळे मराठी माणसांच्या मतांचं विभाजन होऊ शकतं आणि हा मुद्दा सुद्धा महत्वाचा ठरू शकतो. आता हे मुद्दे नक्की किती परिणाम करणार? तर संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेबद्दल अनुकूल वातावरण दिसतंय. त्याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात असला तरी तो स्थानिक समस्या मुद्द्यांवर भारी पडेल का हा प्रश्न आहे. कारण एखादा शेतकरी कट्टर हिंदुत्ववादी असेल आणि तो सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे त्रस्त असेल तर तो मतदान करताना हिंदुत्वापेक्षा आपल्या समस्यांचा आधी विचार करेल. त्यामुळे नेमका कोणत्या मुद्द्याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.